आता सध्याची लाईव्ह दृश्य पाहतोय आपण मुंबईमध्ये। खरं तर हे महाविकास आघाडीचं आंदोलन अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि संजय राऊत या ठिकाणी पोहोचल्याचं सध्या समजतंय। अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काळी फीत बांधून ते या सेना भवनाबाहेर आंदोलन करणार आहेत। आणि त्याआधीची ही दृश्य पाहतोय, संजय राऊत आंदोलनस्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। बदलापूरमध्ये जी घटना घडलेली होती, बलात्काराची घटना घडलेली होती, त्याचे तीव्र पडसाद हे राज्यभर उमटतायत। महाविकास आघाडीनं खरं तर बंद पुकारलेला होता, मात्र बंद मागे घेतल्यानंतर आज महाविकास आघाडी राज्यभर आंदोलन करणार आहे। त्याचे पडसाद हे पूर्ण राज्यभर उमटताना पाहायला मिळतात। आणि यानंतर थेट जाऊयात संभाजीनगरमध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण पाहू शकतो संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते हे आमने सामने येण्याची शक्यता दिसते। सध्याचं काय वातावरण आहे त्या ठिकाणचं, पोलिसांकडून कशी खबरदारी घेण्यात आली आहे? तुम्हाला आपण पाहू शकता की अशा पद्धतीने पुन्हा एकदा चिमक पोलिसांची मागवण्यात आलेली आहे। आपण पाहतो की या ठिकाणी आता कुठले अलौकिक प्रकार घडू नये म्हणून आता पुन्हा एकदा जे दंगा नियंत्रण पथक आहे ते देखील या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे। काही जे क्रांती चौक आहे त्या क्रांती चौकामध्ये दोन्ही बाजूनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते जमत आहे आणि आज अचानकपणे जेव्हा भाजपने आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं तेव्हा आता भाजपचे पोलिसांनी देखील खबरदारीचा उपाय घेतलेला आहे। मात्र जर आपण पाहिलं बंदचा कुठलाही परिणाम शहरावरती सध्या नाही, कारण संप जो आहे बंद जो आहे तो मागे घेण्यात आला होता महाविकास आघाडीकडून आणि विशेष काळ्या त्याच्याबाजून व्यक्त करण्यात येतात। त्यासाठी आता महिला असतील किंवा पुरुष असतील कार्यकर्ते परिधान करून या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात जेव्हा विरोधी पक्षाचे आखाड्यात झाले व विविध पक्षांचे त्यांच्या प्रमुख घटक पक्षातल्या नेते या ठिकाणी येतील तेव्हा या आंदोलनाला या संभाजीनगरमध्ये सुरुवात होईल। त्यामुळे आता तरी जर आपण क्रांती चौकाची परिस्थिती पाहिली तर काही प्रमाणात तणावाची झालेली आहे। कारण काय असं आहे की दोन्ही बाजूने दोन्ही कार्यकर्ते आलेले आहेत, ते कार्यकर्ते समोरासमोर येणे ही भीती पोलिसांना आहे। त्यासाठी आता पोलिसांनी देखील दोन्ही बाजूंमध्ये दोन्ही पक्षांमध्ये अंतर ठेवलेलं आहे। मैंने केंद्र सरकार के रक्षा मंत्रालय संरक्षण मंत्रालय से बात की है और खुद गृह मंत्री जी ने एक नोडल ऑफिसर अपॉइंट किया हुआ है ये सब लोगों के मदद के लिए। उनको गोरखपुर से लेके ये नासिक तक एयरफोर्स की फ्लाइट से वो लोग यहाँ पहुँचाने की व्यवस्था कर रहे हैं और जो घायल है उनका पूरा इलाज हो रहा है। राज्य सरकार पूरी तरह से इस पर गंभीर है। हमारे ये भुसावल जलगांव के लोग हैं तो पूरी मदद हमारी सरकार और केंद्र सरकार उनको कर रही है। ठीक है, तर आपण सध्या ही पुण्यातून दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी पुण्यातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। जो या ठिकाणी पाऊस सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र आंदोलनस्थळी चांगला प्रतिसाद आपण कार्यकर्त्यांमधला पाहू शकतो। पाऊस सुरू असताना सुद्धा अनेक जे कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचे ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सुप्रिया सुळे सुद्धा आपल्याला दिसत आहे। शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। तब्बल 1 तास वेळेनुसार हे आंदोलन सुरू राहील असं सांगण्यात येत आहे।